कापडण्याच्या 8 वर्षीय शाळकरी बालिकेला मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याची घटना मुख्य रस्त्यावर घडली आहे। परिसरातील ग्रामस्थांनी कुत्र्याला अटकल्याने बालिका बचावली आहे। घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली असून कापडणे गावात पुन्हा एकदा मोकाट कुत्र्यांचा हैदोस पाहायला मिळाला आहे। कापडण्याच्या इंद्रानगर भागात राहणाऱ्या हर्षदा अशोक पाटील या 8 वर्षांची बालिका शाळेत जाण्यासाठी निघाली होती। अचानक मुख्य रस्त्यावर आली असता गावातीलच मोकाट कुत्र्याने तिचा लचका तोडण्यास सुरुवात केली। कुत्र्याने थेट चेहऱ्यावरच हल्ला केल्याने बालिका गंभीर जखमी झाली आहे। जखमी अवस्थेत बालिकेला स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने भाऊसाहेब इरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बालिका वाचली आहे। या घटनेमुळे कापडण्यातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केलेली मदत तुटपुंजी स्वरूपाची असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्र्यांची बैठक सुरू असतानाच भाजपा आमदारांसमोर राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाने काळी फिती लावून जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याची मागणी केली आहे। यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे। राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला होता। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदत केली, मात्र केलेली मदत अतिशय तुटपुंजी स्वरूपाची असून भरीव मदत करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने राज्य सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं आहे। यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष जितेंद्र मराठे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देण्यात यावी। त्याचबरोबर राज्य शासनाच्या बड्या नेत्यांनी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये 7/12 कोरा 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 अशा घोषणा केल्या होत्या। हीच ती योग्य वेळ होती। शेतकऱ्याचा 7/12 कोरा करायला हवा होता, परंतु राज्य शासनाने अतिशय तुटपुंजी अशी मदत शेतकऱ्याला जाहीर केलेली आहे आणि ती मदत सुद्धा फसवी आहे। वेगवेगळे निकष लावले गेले आहेत, वेगवेगळ्या अटी शर्ती त्याला लावल्या गेलेल्या आहेत आणि म्हणून शेतकऱ्यापर्यंत अतिशय तुटपुंजी मदत ही पोहोचणार आहे। दिवाळीचा सण आलेला आहे। शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा असलेला हा सण साजरा करायला सुद्धा शेतकऱ्याकडे आज पैसे उपलब्ध नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य शासनाने शेतकऱ्याला भरीव अशी मदत न करता तुटपुंजी मदत जाहीर करून काळी दिवाळी साजरी करायची वेळ आलेली आहे। अशा या राज्य शासनाचा आम्ही तीव्र शब्दामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत। आगामी काळात शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे, सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई तर दिलीच पाहिजे, परंतु सरसकट कर्जमाफी हा शेतकऱ्याचा अधिकार आहे। आज शेतकरी पिचलेला आहे आणि शेतकऱ्याला कर्जमाफीची अत्यंत आवश्यकता आहे। शेतकऱ्याच्या कर्जमाफी संदर्भात आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी मागच्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रचंड महामोर्चा नाशिक येथे काढलेला होता, परंतु राज्य सरकार अतिशय गेंड्याच्या कातडीचं आहे। राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या बाबतीत काही कळवळा नाही असं दिसून येत आहे आणि म्हणून याच्या पुढे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल आणि ही सगळी जबाबदारी सरकारची राहील असं या निमित्ताने व्यक्त करत आहोत। आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदय आणि आपला पालकमंत्री महोदय या ठिकाणी हजर आहेत। त्यांना निवेदन देण्याकरता आम्ही आलेलो आहोत आणि त्यांना शेतकऱ्यांच्या भावना त्यांच्या कानी टाकणार आहोत।
या भावना लक्षात घेऊन तरी सरकारला आता जाग येईल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो। आज महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये एकाच वेळेस एकाच दिवशी हे आंदोलन साजरं केलं जातंय, हे आंदोलन होत आहे आणि काळी दिवाळी आता शेतकऱ्यांना साजरी करावी लागेल, म्हणून काळ्या दिवाळीच्या या परिणामांना सरकारलाही सामोरं जावं लागणार आहे असंच या ठिकाणी व्यक्त करतो। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्ह्यातल्या सर्वच सरकारी कार्यालयाच्या विभागांची आढावा बैठक संपन्न झाली आहे। यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीची माहिती घेऊन पुढच्या काळातील खरीपच्या पिकानंतर उपाययोजना करणे, जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावा याकरिता वर्षातून एकदा क्रीडा महोत्सव घेण्याचा देखील या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे। तर धरणग्रस्तांच्या विषयावर देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे। यांसह विविध विभागाच्या कामाचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला आहे। आता मोठ्या प्रमाणामध्ये कापूस वेचणी पण चालू झाली, त्याच्यानंतर मग तुमचं नियोजन सर त्याच्यामध्ये चालू आहे, म्हणून मग आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही पण त्याच्यामध्ये करताना तो पाखरांचा जो प्रोजेक्ट आहे आपला तो व्यवस्थित डिटेलिंग जर केला की काय दोष दुरुस्ती करायची, त्याच्यानंतर आम्हाला त्याचा त्रास नाही व्हायला पाहिजे, तो एवढ्या दिवसांमध्ये आपण कामं करू शकतो। आता जेव्हा शांतता आहे, जेव्हा पाणी सोडायचं नाही त्याच्या पहिले 2 महिने कामकाज झालं पाहिजे, तर तो टार्गेट ठेवताना तुम्ही हे घेऊन घ्या। आणि आमचं सर लाईनिंगचं कॉन्क्रिटीकरणचं तुमच्याकडे पेंडिंग आहे, दावा कालवा पूर्ण कॉन्क्रिटीकरण करणे आणि त्याचं दोष सगळ्या पाठचाल्या दुरुस्त करण्याचं एक सर मोठा प्रोजेक्ट मी त्यांना बनवायला लावले TIDC साठी। धुळे जिल्ह्यामध्ये वेळोवेळी आम्ही अनेक विषयांवर बैठक घेत असतो। यावर्षी पावसाच्या मध्ये जी अतिवृष्टीची परिस्थिती झाली, दुष्काळाची परिस्थिती झाली, त्या सगळ्यांचा आढावा घेऊन पुढच्या काळामध्ये खरीपच्या पिकानंतर पुढच्या उपाययोजना करणं, पुढच्या मार्चपर्यंतच्या ज्या उपाययोजना या संदर्भात आत्ताच आम्ही बैठकी घेतल्या, त्या बैठकीच्या माध्यमातून पुढचं नियोजन करण्याचं आम्ही ठरवलंय। दुसरं, आम्ही शिक्षण क्षेत्रामधल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचं आम्ही त्याच्या माध्यमातून बैठक घेतली। त्याच्यामध्ये धुळे जिल्ह्यातील 2.5-3 लाख विद्यार्थी जे शिकतात त्यांना त्यांच्या शिक्षणाचा दर्जा वाढावा, त्यांना क्रीडा संदर्भात संधी मिळावी, त्यांना कला गुणांमध्ये सुद्धा त्यांना संधी मिळावी आणि मग वर्षभरामध्ये तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर क्रीडा महोत्सव ठेवण्याचा संदर्भातले निर्णय याच्यामध्ये करण्यात आला। त्याचबरोबर धरणाच्या जवळ जे पुनर्वसनचे विषय आहेत, अनेक वर्ष प्रलंबित आहेत, त्या विषय संदर्भात चर्चा करण्यात आली। जिल्ह्यामध्ये विकासाच्या संदर्भातल्या विविध उपाययोजना या चर्चा करून याच्यावर अंमलबजावणी करण्यासंदर्भात सूचना दिल्या। सरकारी अधिकाऱ्यांमध्ये एकाच विभागामध्ये 3-3 त्यांचे विभाग असतात, तर एक विभागाला दुसऱ्या विभागाचा समन्वय नाही, तर साऱ्या विभागांनी समन्वय करून एक देशामध्ये एक राज्य आहे असं करून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे, असं याच्यामध्ये सूचना देण्यात आल्या। यावेळी आमदार राम बदाने, आमदार मंजुळा गावित, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख, मनपाच्या आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने धुळ्यातल्या नागरिकांची काळजी घेतली असून विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे। दिवाळी हा सण सर्वजण मोठ्या उत्साहात साजरे करतात, मात्र सण उत्सव साजरा करत असताना सुरक्षितपणे व जागृतपणे साजरा करणं देखील गरजेचं आहे। त्याच माध्यमातून पोलीस दलाने देखील विविध प्रकारच्या पॉम्पलेट, रिक्षावर लावलेल्या भोंग्यांच्या माध्यमातून व स्वतः पोलिसांनी बाजारपेठेत फिरून नागरिकांमध्ये जनजागृती केली आहे। बाजारात निघताना महिलांनी काय काळजी घ्यावी, बाहेर गावी जाताना नेमकी काय सुरक्षितता बाळगावी, चोरीच्या घटना रोखण्यासाठी व भामट्यांना वेळीच दाबण्यासाठी काय केलं पाहिजे, याबाबत पोलीस दलाने शहरातल्या विविध पोलीस स्टेशनच्या माध्यमातून पोलिसांनी बाजारपेठेत, सराफ बाजारात, बसस्टँड, रेल्वे स्टेशन यांसह विविध पब्लिक सेक्टरमध्ये जाऊन नागरिकांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे याबाबत जनजागृती केली आहे। पोलीस दलाने घेतलेल्या या अभिनव उपक्रमाचं नागरिकांमधून कौतुक केलं जात आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। वालखेडा येथे 33/11 kV क्षमतेचं सबस्टेशन स्थापन करून शेतकऱ्यांची समस्या सोडवा अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन वालखेडा येथील दोंडाईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती किशोर पाटील यांनी पालकमंत्र्यांना निवेदन देत मागणी केली आहे। वालखेडा, कंचनपूर, वाघाडी खुर्द, डोंगरगाव, वाघाडी बुद्रुक, कलमाडी या परिसरातील अनेक शेतकरी व ग्रामस्थ अनेक वर्षांपासून वीज पुरवठ्याच्या अडचणींमुळे मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहे। शेतीसाठी आवश्यक असलेला वीज पुरवठा वेळेवर आणि कमी दाबाने येत असल्याने शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। सद्यस्थितीत असलेल्या उपकेंद्रावर मोठ्या प्रमाणात भार असल्याने कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। म्हणून वालखेडा येथे 33/11 kV क्षमतेचं नव्याने स्वतंत्र उपकेंद्र स्थापन करण्याची मागणी किशोर पाटील यांनी निवेदनाच्या माध्यमातून पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे। डोंगरगाव परिसरामध्ये सोनवत धरण हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। त्या सोनवतद्वारे जवळजवळ आमची वालखेडा, कंचनपूर, डोंगरगाव दोन्ही वाघाड्या, वाघोदा, कलमाडी अशी 2100 हेक्टर जमीन ओलिताखाली येते। तर ते धरण भरण्यासाठी पांढरेतून 14 किलोमीटर कॅनल करून ते पाणी पांढरेमध्ये आपलं सोनवत धरणामध्ये टाकलेलं आहे। तर तो जो कालवा आहे तो वारंवार दरवर्षी लिकेज होत असतो। तो 14 किलोमीटरचा कॅनल कॉन्क्रीटकरण व्हावा अशी आम्ही ही मागणी भाऊंकडे केली आहे। तसेच जामफळ धरणामध्ये जामफळ कनोली जी योजना आहे तिच्यामध्ये सोनवतचा समावेश व्हावा अशी आम्ही विनंती भाऊंना केलेली आहे। तसेच वालखेडा येथे सबस्टेशन व्हावे बुवा, 5 गावांना शेतकऱ्यांसाठी सबस्टेशनचा प्रस्ताव आम्ही शासनात प्रस्तावित केला आहे गडाणेवाल्यांनी, त्यालाही मंजुरी द्यावी बुवा असं आम्ही निवेदन दिलेलं आहे। ठीक आहे, निवेदन दिलं आहे भाऊने आम्हाला सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। SP साहेब, धुळे शहरातल्या विविध शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात वावरणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त करा अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे। कायद्याचा बालेकिल्ला धुळे जिल्हा कधी होणार असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे। काल शहरातल्या एका शाळेच्या परिसरात शाळकरी मुलीची छेडखानी झाल्याचा प्रकार समोर आला होता। घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ टवाळखोराला ताब्यात घेत खाक्या देखील दाखवला। त्यामुळे शाळा व महाविद्यालयाच्या आवारात फिरणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त करा, पेट्रोलिंगची गाडी वारंवार फिरवा अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे। नमस्कार, मी प्रभा रामदास परदेशी। आज आम्ही धुळे शहराचे SP साहेबांना, दिवळे साहेबांना निवेदन दिलेले आहे। निवेदनात आम्ही अशी मागणी केलेली आहे की भर चौकात ज्या नराधमाने काल 7 वर्षीय बालिकेवर अत्याचार
केलेला आहे, तिला पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे चिठ्ठी वगैरे टाकून. आणि लोकांनाही आवाहन करू इच्छितो की असे काही प्रकार पाहिले तर बघ्याची भूमिका घेत नका जाऊ. दुसरं असं SP साहेबांना सांगायचं आहे की ज्या पद्धतीने नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला झालेला आहे, तर धुळे शहर कायद्याचा बालेकिल्ला केव्हा येईल हे त्यांनी आम्हाला मीडियाच्या मार्फत सांगावं. दुसरं असं या अंशावर कठोर कारवाई तातडीने करण्यात यावी. आमची अशी मागणी आहे की ज्या पद्धतीने प्रत्येक शहराच्या कानाकोपऱ्यात आणि कॉलेजेस परिसरामध्ये जे गँगवॉर पद्धतीने मुलं उभे राहतात तेही तातडीने त्यांनी बंद करण्यात यावे. आणि सायरन्स न वाजवता अचानक प्रत्येक ठिकाणी यांनी कॉलेज असेल, स्कूल असेल, तिथे धाडी टाकायला पाहिजे आणि पुन्हा असे प्रकार घडू नये. आणि या ज्या नराधमा उद्या सापडलेला आहे तो डिटेक्ट झालेला आहे असं आम्हाला सिटी पोलीस स्टेशनचे दिलीप दगडू पाटील साहेबांकडून कळालेलं आहे. तर त्याची धिंड तोंड काळा करून त्याच चौकातून काढण्यात यावी. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.